महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कनाशी चोरीचा अयशस्वी प्रयत्न, साई ज्वेलर्स कुलूप तोडताना अलार्म वाजला अन चोरट्यांनी ठोकली धूम, चोरट्यांचा घोटाळा झाला उघड। मध्यरात्रीच्या सुमारास कनाशी येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी केतन अनिल सोनार यांच्या मालकीच्या साई ज्वेलर्स या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र दुकानाच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या सेन्सर्स आणि अलार्म सिस्टीममुळे चोरट्यांचा डाव फसला। प्राप्त माहितीनुसार चोरटे दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असताना अलार्म अचानक जोरात वाजू लागल्याने त्यांनी घाबरून आपली चोरीची उपकरणे घटनास्थळीच टाकून पलायन केल्याचा अंदाज आहे। दुकानातील कोणतीही मालमत्ता चोरीस गेली नाही, मात्र दरवाजाच्या कुलपावर जबरदस्तीच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या। विशेष म्हणजे कनाशी शहरात अवघ्या 15 दिवसाच्या चोरीचा दुसरा प्रकार आहे। याआधीही एका दुकानातून रोख रक्कम चोरी गेली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे अधिक दक्षतेची मागणी केली असून विशेषतः रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढविण्याची गरज व्यक्त केली। कनाशीकरांची मागणी, असे प्रकार पुन्हा घडू नये त्यासाठी रात्री गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा तपासावी आणि संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। घटनेमुळे शहरात व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून सुरक्षा यंत्रणा आणखी सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश आहेर, कनाशी, कडवान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।